पिंपरी-नांदू येथे तापी नदीचा जन्मोत्सव उत्साहात साजरा, नदी स्वच्छतेचा घेतला संकल्प। मुक्ताईनगर तालुक्यातील पिंपरी-नांदू येथे तापी नदीचा जन्मोत्सव भोई समाजाच्या वतीने अत्यंत श्रद्धा आणि उत्साहात साजरा करण्यात आला। निसर्गाचे वरदान असलेल्या तापी नदीप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आयोजित या सोहळ्यात नदीचे पावित्र्य राखण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला। विधिपूर्वक पूजन आणि आरती। 19 जुलै रोजी झालेल्या या उत्सवांतर्गत भोई समाजाच्या वतीने नदीकाठी विधिवत गणपती पूजन करण्यात आले। त्यानंतर तापी मातेला हिरवी साडी, चोळी, बांगड्या, फुलहार आणि अष्टगंध अर्पण करून ओटी भरण्यात आली। मंत्रोच्चारांच्या गजरात तापी नदीची आरती करून उपस्थित सर्वांनी नदीच्या सुजलाम सुफलामतेसाठी प्रार्थना केली। नदी स्वच्छतेचा सामूहिक संकल्प। या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे मधुकर भोई आणि समस्त भोई समाज परिवाराने घेतलेला नदी स्वच्छतेचा संकल्प। आम्ही तापी नदीत कोणत्याही प्रकारचा कचरा किंवा घाण टाकणार नाही, असे वचन उपस्थितांनी दिले। दरवर्षी सजीव निसर्गाचे पूजन करून नदीकाठचा परिसर स्वच्छ ठेवण्याचा निर्धार या उपक्रमातून व्यक्त करण्यात आला। अनेक मान्यवरांची उपस्थिती। माजी ग्राम सदस्य, पत्रकार आणि मनसे मुक्ताईनगर तालुकाध्यक्ष मधुकर भोई व त्यांच्या पत्नी सौ मालती भोई यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम पार पडला। यावेळी गंभीर भोई, मनोज भोई, भावेश भोई, बबनराव भोई, प्रमोद भोई, सुमित भोई, भागवत तायडे, सुवर्णा भोई, लीलाबाई भोई, गायत्री भोई, कांचन कोळी, चंदाबाई भोई आणि महेंद्र भोई यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। नदीच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने राबवलेला हा उपक्रम परिसरात कौतुकाचा विषय ठरला असून पर्यावरणाचे जतन करण्याचा संदेश समाजाला दिला आहे। भगीरथ राजा 24 न्यूज साठी किरण पाटील, मुक्ताईनगर। सूर्यपुत्री तापी नदी 19 तारखेला जन्मोत्सव तापी मातेचा होता। त्या निमित्ताने ब्राह्मणाच्या तिथीप्रमाणे आज 20 तारखेला तापी दर्शन म्हणजे तापी जन्मोत्सवाचा कार्यक्रम आज साजरा भोई समाजाच्या माध्यमातून, तायडे परिवाराच्या माध्यमातून, सर्वांच्या माध्यमातून आज तापी तीरावर पिंपरी-नांदू गावात करण्यात येतो आहे। दरवर्षाला आम्ही करण्याचा हा प्रयास करणार आहे, जेणेकरून तापी माता नेहमी तापीच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी पाणी, मासे मारणारे भोई जे आहे सर्व जीवांना एक पाणी देऊन किंवा अन्न देऊन एक उपजीविका तापी माता चालवते। त्या तापी मातेचा सर्वांना भोई समाजाच्या माध्यमातून मी त्यांचे मनपूर्वक नतमस्तक होऊन खूप खूप आभारी तापी माईचे आहे। कारण जेणेकरून शेतकरी, मासेमारी भोई, इतर जीवाणू, पक्षी, निर्जीव वस्तू, सजीव वस्तू सर्व या तापीच्या पाण्यावर अवलंबून आहे। त्या माऊलीचे भरपूर उपकार आपल्यावर आहे। त्या उपकारार्थ दरवर्षाला एक साडी, चोळी, बांगडी काय असेल ते आमच्या पद्धतीने ज्या परिस्थितीने होईल त्या परिस्थितीने आम्ही तापी माईची दरवर्षाला सालाबादाप्रमाणे आम्ही पूजा करणार आहोत। त्यामुळे सर्व या तापी किनारपट्टीमध्ये जे बी लोक वस्ती राहते सर्वांना सुखी ठेवणारी तापी माता आहे। त्या तापी मातेच्या पाण्यामुळे आज शेतकरी हा बागायतदार झालेला आहे। भोई समाजाच्या उपजीविका चालवते, त्याबद्दल भोई समाज ऋणी आहे तापी मातेचे। त्याप्रमाणे हा कार्यक्रम आम्ही आज संध्याकाळी तापी तीर पिंपरी-नांदू आम्ही साजरा केला आणि उत्साहाने साजरा केला। त्याच्यामध्ये आरती, साडी, चोळी अर्पण आम्ही केलेली आहे आणि तिच्यामध्ये पूजा झालेली आहे। आणि एक दोन शब्द सांगू इच्छितो की तापी माता असंच आम्हाला सुखी आणि समृद्धी ठेव। आम्ही तुझ्या पायथ्याची तुझी लेकरं म्हणून आम्ही काम करणार आहोत आणि कोणत्याच प्रकारे एक वचन सुद्धा आम्ही घेतलेलं आहे की तापी नदीमध्ये कोणताच कचरा, घाण कचरा आम्ही टाकणार नाही अशी आम्ही प्रार्थना सुद्धा केलेली आहे। तापी माता की जय, तापी माता की जय। अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या भगीरथ राजा 24 न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा।